कृष्णा राजपाटकर एक युवा खेळाडू उभरता हुआ खेळाडू आहे मातोंड या टीमकडं काय बोलशील या खेळाडूबद्दल? देखिए मातोंड में बहुत से प्रतियोगिता होते हैं, लीग स्टेज के मैचेस होते हैं, शायद वहां से बहुत से युवा लड़के मैदान पर आपको मिल सकते हैं। ओह, लाइन को देखा उछाल के साथ। और खास ये बात है, लीग स्टेज जैसे शुरू हुआ ना, तब से लेकर आज तक अगर देखा जाए तो बहुत से युवा लड़के आज मैच में दिखाई आपको दे रहे हैं। बिलकुल बिलकुल सही. तर समीर वेंगुर्लेकर हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिला डॉट बॉलने सुरुवात केली. पुढील बॉल सज्ज असेल बॉलिंग ट्रॅकवर टाकण्यासाठी. अकुट्टप्याचा बॉल यावेळी थोडासा बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न होता राज या बॅटरचा. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपर वासुदेव गावडेने. डॉट बॉल आपण पाहतोय. तर समीर वेंगुर्लेकर बद्दल काय बोलशील कृष्णा? एक उभरता हुआ खेळाडू, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चर्चेतील हा खेळाडू आहे, जो गोवा राज्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये खेळलेला हा खेळाडू. हाँ बिल्कुल, एक अच्छा खिलाड़ी है, एक ऑलराउंडर खिलाड़ी, बैटिंग बॉलिंग सब कुछ कर पाते हैं। और ऑफ्टर के बाहर कट क्या हवा में रखा कवर पॉइंट पर, और खिलाड़ी है पीछे लेकिन शायद उससे शायद एक दो गज आगे गिरने की। इस खिलाड़ी को अगर गेंद नहीं मिलती ना तो शायद इसकी इस टीम में किसी को नहीं मिलेगी। कृष्णा देवजी, सांगायचं झालं तर क्रिकेटमध्ये फिल्डिंग ही खूप महत्त्वाची असते. हा झेलचा प्रयत्न व्हायला होता शंकर या क्षेत्ररक्षकाकडनं. कारण बिल्कुल नहीं, विचार केला तर शंकर एक बहुत उम्दा फील्डर है। किसी भी अंदाज में अगर देखा जाए, शंकर वहां तक पहुंच गया था, लगभग 1-2 इंच का फर्क रहा वहां पर, मतलब वहां तक। दीपू बहुत पीछे था, उस्मान पटेल पॉइंट का वो पीछे था, मतलब वो खिलाड़ी उस रेंज में भी नहीं थे, और जहां तक वो पहुंचे, मतलब बहुत अच्छा फिटनेस इस लड़का का। इस बार इनसाइड आउट हवा में बल्ले का, देखिए ये फर्क, देखिए ये उस्मान पॉइंट पर है, एक और पॉइंट पर जो कि है दीपू, जहां पर एक रन वहां पर मिलता हुआ, और इशारा था अंपायर का मात्र एक ना, एक ही रन का, एक रन के साथ टीम का। देखिए शॉर्ट सिलेक्शन ऑफ्टर के बाद से बल्ला थोड़ा सा मुड़ा, पॉइंट पर गेंद को फील्ड करेगा, हवा में जो कि समीर है उसके ऊपर चली गई, लेकिन तब तक शंकर पहुंच गया सीमा, मतलब बाउंड्री लाइन पर। मतलब शंकर बहुत तेज दौड़ते ये योगेश शर्मा करे। शंकर युवा खिलाड़ी है, योगेश खास एक आक्रामक खिलाड़ी है, एक बेहतरीन फील्डर भी है योगेश इस टीम में। और उसी तरह से देखा जाए तो ये टीम बल्कि शुरू में आपने बताया मुंह से लेकर पूछ तक बैटिंग है, बैटिंग ऑर्डर बहुत ज्यादा है, उसके बाद उनको अगर समाप्त करना है तो काशी जैसे अनुभवी खिलाड़ी को मैदान पर आज बैटिंग करनी पड़ेगी। समीरचा हा बॉल पुल लेनचा बॉल होता. टॉप एज चेंडू हवेत आणि चेंडूच्या खाली शंकर येतोय. शंकरचा आणि बॉलचा जमला मेळ आणि फलंदाज काशी परबचा संपला खेळ. पहिला विकेट, पहिली प्राइज विकेट. काशी परब हा माघारी परततोय. कृष्णा, बोलायचं झालं तर काशी परबकडे क्षमता होते, आज सस्तात माघारी परततोय. काय बोलशील काशी परब? एक मोठी विकेट असेल. हाँ बिल्कुल, शुरू में शायद रुकना था काशी को, थोड़ा कुछ पल के लिए शायद रहना था, क्योंकि देखिए इस टीम के पास गणेश कुबल है, समीर वेंगुर्लेकर है, ऐसे दो दिग्गज गेंदबाज है जिनके बारे में बिल्कुल जिक्र किया जाता है। और समीर का आखिरी ओवर का पहले ओवर का आखिरी गेंद था, इक्का निकालते स्ट्राइक पर वापस आते और बाद में 2 शॉट लगते तो बात अलग रहती मैदान पर। स्पर्धेदरम्यान सन्माननीय आरवली गावचे माजी सरपंच आदरणीय कृष्णा सावंत यांचं आगमन होतंय. आपलं सहर्ष स्वागत आरवलीश्वर चषक 2025 या स्पर्धेमध्ये. तर पहिला धक्का बसलेला आहे मातोंड या टीमला. तर एका बाजूने सुरुवात पाहिली तर स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे वेंगुर्ला या टीमची चांगली होते, कारण पहिलं षटक आतापर्यंत निर्णायक ठरतं. कंजूसी करणारं आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मोठे फटके घेण्यापासून थांबून ठेवणारं षटक आपण पाहतोय समीर वेंगुर्लेकर या गोलंदाजकडनं. एक अष्टपैलू खेळाडू आहे समीर वेंगुर्लेकर. इनफॉर्म खेळाडू, सध्या टच मध्ये हा खेळाडू आहे टेनिस क्रिकेटमध्ये. हाँ बिल्कुल, अच्छी बात। समीर का ये आखिरी शायद और एक गेंद बचा था, एक सिंगल निकाल कर शायद जाना था काशी को वापस फर्स्ट विकेट पर। ओ ये लाइन देखिए, फुल टॉस ऑफ्टर के बाहर रखा, गति बहुत तेज थी। विकेट के पीछे समीर ने काम अच्छा किया, जो कि समीर अंपायर से, थर्ड अंपायर से, जो कि क्या सवाल, बिल्कुल सवाल पूछा गया थर्ड अंपायर से व्हाइट बॉल का। देखिए समीर जो कि बिल्कुल विकेट के पीछे खड़ा है, उस्मान पटेल इस नाम से पूरे एरिया में उनकी पहचान है, ताकत भरपूर है इस खिलाड़ी के पास। स्पर्धेदरम्यान सन्माननीय संदीप सावंत यांचं पण आगमन होतंय. आपलं पण अरवली शिवर अरवली क्रिकेट संघ यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचंय. शायद बातचीत हो रही अंपायर के साथ, किशोर भगत जो कि बातचीत कर रहे हैं वहां पर। थर्ड अंपायर से सवाल वो पूछा गया, मुझे लग रहा है कि शायद मामला थोड़ा 19-20 का रहेगा। नक्कीच तिसरे पंच टीव्ही पंच आमचे जोडले गेले, बाबू टेमकर सर. फेअर डिलिव्हरी. तर फलंदाज बराचसा आउटसाइड ऑफ स्टिकच्या बाहेर येऊन शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, आणि इथं मात्र
डॉट बॉल आपण पाहतोय. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावफलकावर धावसंख्या टोटल 3 धावा. पहिलं षटक महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हे निर्णायक षटक ठरतंय. कृष्णा फक्त 3 धावा खर्च केल्या समीर वेंगुर्लेकरने आणि एक ब्रेक थ्रू या ओव्हरमध्ये. देखिए माटोन टीम का जो रिव्यू था वो भी समाप्त हो चुका है। आपको एक ही रिव्यू मिलेगा और एक रिव्यू माटोन टीम ने शायद गवाया अपना, उतनी आवश्यकता नहीं थी रिव्यू की, क्योंकि आपको पता था नौस्टे के बल्लेबाज से पूछ जाते तो शायद मैं तो कहूंगा ये वाइट था ही नहीं। शप्पल आप जब करते हैं तो मुश्किल, लेकिन अब राज के पास जिम्मेदारी पहुंचा सामने से गणेश कुबल मैदान पर। बरोबर कृष्णा सात्री मातोंडे या टीमने एक रिव्यू नक्कीच लॉस केला आणि इथं मात्र गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. छोटा पॅकेज बडा धमाका गणेश कुबल आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. सिंधुदुर्ग जिल्हा टेनिस क्रिकेटचा एक सितारा स्टार खेळाडू गणेश कुबल पहिला बॉल घेऊन सज्ज असेल आणि पहिला बॉल फेस करेल स्ट्रायकिंग एंडला बॅटर राज. यावेळी कमी गतीचा बॉल थोडासा ऑन साईडला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क मात्र थोडा नक्कीच आपण पाहिला खराब आणि इथं मात्र पहिला डॉट बॉलने सुरुवात करतोय गणेश कुबल. लेग ब्रेक गेंद थी, टप्पा खाते गेंद ने काटा, बदला वहां से। सही क्रिकेट वहां पर, बिल्कुल तेज गेंद की इस बार ऑफ स्टंप के बाहर। राज को कुछ भी समझ में नहीं आ रहा है, ये सबसे बड़ी बात है। राज शायद मैं तो कहूंगा आपको अगर कुछ समझ में आए तो सिंगल निकाले, नॉन स्ट्राइक पर चले जाइए, बात में दत्ता धुरी है वहां पर। सही क्रिकेट वहां पर सिंगल निकाले, ये सही सोच है। अगर कुछ समझ है ना वो सिंगल निकाले। दत्ता धुरी एक अनुभवी खिलाड़ी है, उनके पास उतनी काबिलियत है कि गणेश की व्यूह रचना को वो तोड़ फोड़ दे मैदान पर। वापस खेल, अब पॉइंट को हटाया गया वहां से। बैकवर्ड स्क्वायर लेग, शॉर्ट लेग पर लगाया गया वहां पर, शॉर्ट स्क्वायर लेग पर कि हमारे पर उतना नहीं। ओ हो, रिवर्स क्या अटेम्प्ट, बल्ले के बिल्कुल बीचों बीच, पॉइंट सीमा रेखा से बाहर, छक्का मैदान पर। नक्कीच प्रयत्न होता दत्तादुरीचा. प्रत्येक बॉलवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आता मात्र सक्सेसफुल होतोय आणि एक सुंदर फटका आपण पाहतोय स्विच हिटचा आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल एका डझनावर आपण पाहतोय. टन टना टन 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 तारा चलती है क्या 9 से 12 टोटल एका गड्याच्या मोबदल्यात. देखिए सोच क्या थी वहां पर, दत्ताधुरी को बिल्कुल प्रेशर में डाला, शॉर्ट पॉइंट को हटाकर शॉर्ट स्क्वायर लेग पर रखा। मतलब दत्ताधुरी, अब मानसिकता उनकी ये थी कि गणेश कुबल की दत्ताधुरी वो रिवर्स खेलना नहीं चाहेंगे, क्योंकि शॉर्ट स्क्वायर लेग को रखा गया, ऑफ की लाइन वही बाहर रखी जाएगी। लेकिन दत्ताधुरी अनुभवी खिलाड़ी है, अपना इरादा स्पष्ट रखा, साफ रखा, बल्ला चलाया, बल्ले की बिल्कुल बीचों बीच लगी गेंद और पॉइंट से बाहर निकली। अब शायद मजा रहेगा, देखिए बाला सावर टीम में शायद नजर नहीं आ रहे, मतलब कुछ हद तक बात बताई जाए तो अनुभव की कमी। बाला सावर है मतलब अनुभवी गेंदबाज है, लेकिन अब युवा के पास भेजा गया मैदान पर गेंदबाजी के मोर्चे पर शंकर मैदान। शंकर के पास जितनी गति है ना, बहुत तेज गति है। बरोबर कृष्णा, बहुत तेज गती रफ्तार का बस. राजा म्हणून सुद्धा या खेळाडूला ओळखलं जातं. शंकर परब नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. वैयक्तिक स्वतःकडून पहिलं, टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण तिसरं षटक आहे आणि या तिसऱ्या षटकातील पहिला बॉल पेस करेल स्ट्राइकिंग एंडला बॅटर आहे राज. राज को अभी तक खामोश रखा है, इतना खामोश रखा है कि बल्ला चलाने का नाम उनको नहीं दिया गया, बल्ले से नहीं ज्यादा निकले। लेकिन राज के पास भी उतनी काबिलियत है, ये किसी भी समय पर अपने गेयर को बदल सकता है। राज अब गेयर बदलने का समय आ गया मैदान पर।
बरोबर कृष्णा. दोन्ही संघ तगडे संघ आहेत. दोन्ही टीमसाठी हा सामना मी म्हणे जिवंत आहे. कारण विचार केला तर एका बाजूने मातोंड टीमकडे तळापर्यंत फलंदाजी आहे आणि वेंगुर्ला संघाकडे सुद्धा तळापर्यंत फलंदाजी आहे. दोन्ही संघ तगडे आहेत, गोलंदाज आहेत. प्रत्येक दोन्ही संघाकडे चांगले. हा सामना रोमहर्षक होईल यात शंका नाही. ऑफ्टर के ज्यादा बाहर रखी लाइन को वाइड बॉल करार दिया। वाइड के साथ टीम का स्कोर जाके पहुंचा 13 रन पर। देखिए शंकर से गणेश कुबल बात कर रहे हैं, उतनी गति नहीं चाहिए आपको। अगर गति देनी है तो वो यॉर्कर ऑफ्टम के लाइन को बिल्कुल वाइड लाइन पर बॉलिंग करनी पड़ेगी। ओह शॉर्ट पिच गेंद पुल करने का प्रयास किया, गंदे का इस्तेमाल उतना जुड़कर, लेकिन गेंद बाउंस हुई नहीं और अंपायर का इशारा पहुंचता वहां पर, ये बल्ले पर लगकर गेंद निकली विकेट कीपर की तरफ। मतलब 14 रन पर पहुंचा टीम का स्कोर इस मैच में। नक्कीच. आता मात्र मोठे पटके घ्यावे लागतील. हरणाच्या गतीने तुम्हाला धावा करावे लागतील. टॉप गिअरमध्ये तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. काउंटर अटॅक करावा लागेल जर सन्मानपूर्वक तुम्हाला धावफलक उभा राहायचं असेल तर. देखिए दत्ताधुरी जो बिल रिवर्स के लिए माने जाते हैं, बहुत अच्छी बैटिंग करते हैं, काफी साल का तजुर्बा है इस खिलाड़ी को और हम जिक्र हमेशा इस खिलाड़ी का करते हैं हमेशा। ओ इस बार सीधा हवा में खेला, लॉन्ग ऑन सीमा रेखा पर खिलाड़ी पहुंच चुका और ये आउट मैदान पर। बात हम यही करते हैं, दत्ताधुरी जो अकेला खिलाड़ी जो अभी तक मातून टीम को चला रहा है मैदान पर। समोर कृष्णा जर तुम्हाला मोठे पटके खेळायचे असतील तर नक्कीच ताकदचा वापर करावा लागेल. समोर पटके नक्कीच आपण मोठे सक्सेसफुल होताना पाहिले नसेल या पूर्ण स्पर्धेमध्ये, कारण हवेचा वेग एवढा आहे समोरच्या बाजूने, त्यामुळे फटके बसतायत. आणि इथं मात्र मोठा फटका मारायच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय आणि इथं मात्र दुसरा धक्का बसतोय तो सातेरी मातोंड या टीमला. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. संदीप सावंत यांच्याकडनं या मंडळासाठी 2000 रुपयाची देणगी येते. आपलं खूप खूप मनपूर्वक आभार सर. धन्यवाद. आफरीदी तुरस्कर जो कि इस वक्त इस साल में बड़े अच्छे फॉर्म में मैदान पर, उस खिलाड़ी को मिल गई स्ट्राइक मैदान पर लौटने के बाद दत्ता इस मैच में। ओह चलिए बल्ले पर ये भी गेंद लगी है, शंकर को मिलती है बैक टू बैक दूसरा विकेट मैदान पर। देखिए मातोंड टीम की बारी थोड़ी सी लड़खड़ा गई मैदान पर। राज के बल्ले से रन नहीं निकले, अफरीदी जो कि 0 पर निकला, काशी पर जिसके बल्ले से रन नहीं निकले, दत्तादुरी एक सफल बल्लेबाज जो छक्का लगा, उतना ठोस उतना आखिर तक मुकाबला नहीं चला मैदान पर। मतलब अगर बात बताई जाए तो सेट खिलाड़ी होकर राज अभी तक उतनी कामयाबी नहीं मैदान पर। कृष्णा हा विकेट मी म्हणेन महत्वपूर्ण असेल प्रतिस्पर्धी संघाला, वेंगुर्ला या संघाला, कारण आफ्रिदी तुळसकर सारखा हा खेळाडू बाद झाला. या संघाचा नक्कीच आत्मविश्वास दुणावला असेल. हा संघ नक्कीच रंग उधळायला सुरुवात करणार, कारण 3 फलंदाज आघाडीचे सस्तात माघारी परत आहेत सातेरी मातोंड या टीमचे. हा संघ मी म्हणेन थोडासा बॅकफुटवर येतोय. नक्कीच मधल्या फळीतील फलंदाजांना आता मात्र संघर्ष करावा लागेल, संकट मोचक व्हावं लागेल. आता मात्र या जोडीला नक्कीच चांगली पार्टनरशिप करावी लागेल. एक महत्त्वपूर्ण लढत आहे. दोन्ही संघाला संघर्ष करावा लागेल, पण कुठला संघ संघर्ष करून प्रगतीच्या वाटचालीवर जाणार हे पण पाहायचं आहे. पुढील बॉल गोलंदाज सज्ज असेल रफ्तारचा राजा शंकर परब ऑन द मार्क. क्या हैट्रिक का मौका, हैट्रिक बन पाएगी इस प्रतियोगिता में आज के दिन पर। ओह लाइन को दूर रखा, ऑफ के बाहर रखा, गति इनके पास मौजूद थी, डॉट गेंद निकलती हुई। और रिवर्स का अटेम्प्ट, पॉइंट बाउंड लाइन पर गेंद शायद वापस डिक्लेयर जोन तक पहुंची क्या नहीं, देखना पड़ेगा इशारा। 4 रन मैदान पर। दत्ताधुरी बल्लेबाज का नाम नहीं पता स्ट्राइक के, कोई भेजिए। शुभम मैदान पर। तर शुभमच्या बॅटमधून आल्या आल्या आपण स्विच हिटचा फटका पाहतोय. आत्मघाती फटका होता, सक्सेसफुल होतोय. धावफलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 18 धावा धावफलकावर. आपल्या इनिंगची सुरुवात केली शुभम या बॅटरने. धावफलकावर टोटल 18. पुढील बॉल शंकर परब ऑन द मार्क. या बी खोलात टाकला होता, इनसाइड आउटचा फटका. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू प्रवास करतोय. इथं मात्र डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, सीमारेषा पार. इथे येतोय खणखणीत चौकार, आधार कार्ड चौका, पहचान का मौका. आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 22 धावा. संजीवनी देणारा हा फटका असेल. कृष्णा काय बोलेल? बिल्कुल समीर शायद वहां पर गिर चुका था, अगर गिर भी जाता ना गिरता तब भी समय के लिए मुश्किल था रोकना, लेकिन चौवा निकला।
2 विकेट बैक टू बैक, उसके बाद 2 बैक टू बैक बाउंड्रीज मैदान पर। 22 रन पर चला कारवा मैदान पर इस वक्त। खेल चलता हूं, पहले 18 गेंदों का, अब राज पर बड़ी जिम्मेदारी। इस ओवर में राज कम से कम 2 या 3 शॉट चाहिए, जो आपको कम से कम 40 तक पहुंचा जाए मैदान पर। बरोबर या मैदानाचा विचार केला कृष्णा तर आतापर्यंत सामने मॅचेस आपण पाहिल्या 30-35 धावा सुद्धा डिफेन्स झालेल्या आहेत. कारण मी म्हणेन मातोंड या टीमने 40-45 धावांचं जरी टार्गेट ठेवलंय प्रतिस्पर्धी संघाला, तर ह्या धावा सुद्धा फाइटिंग टोटल असेल. इस वक्त बल्लेबाजी के मोर्चे पर सामने से बाड़ा सावड़ रहेगा मैदान पर। काफी साल का तजुर्बा अनुभव इस खिलाड़ी को, काफी बड़े बड़े लीग स्टेज का, प्रतियोगिता का, बड़े बड़े बिल्कुल मैचों का अनुभव इस खिलाड़ी को। तो आखिरी क्षण में इनके खिलाफ राज किस तरह से खेलेगा, ये बताने वाला सवाल मैदान पर। कवर को पीछे रखा, ऑन साइड बिल्कुल स्ट्रांग रखा वहां पर। ऑफ टर्न के बाहर कट किया, पॉइंट बाउंड लाइन के बाहर, 6 रन मैदान पर। अप्रतिम सुंदर फटका अप्परकटचा आपण पाहतो. थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका केला आणि सुंदर फटका राजच्या बॅटमधून बॅकफुटवर जाऊन स्वतःसाठी जागा बनवली होती आणि बॉटमॅनचा सुंदर वापर केला. हे फटके आपण लेदर क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा पाहिले, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर यांच्या बॅटमधून, आणि तोच फटका आपण पाहतोय राजच्या बॅटमधून. धावपलकावर धावसंख्या टोटल 28 धावा धावपलकावर. देखिए राज के और राज ओपनिंग बल्लेबाजी के लिए पहुंचा था। पहले ओवर की पहली गेंद राज ने खेली, आखिरी ओवर की पहली गेंद भी राज खेल रहा है मैदान पर, और इससे ये तो पता चलता है कि काबिलियत है इस खिलाड़ी के पास। अब पॉइंट को पीछे रखा, कवर पॉइंट पर लॉन्ग ऑफ को अंदर लाकर खड़ा कर दिया, लॉन्ग ऑफ भी पीछे रखा है, शॉर्ट बैकफुट पॉइंट और शॉर्ट मिड ऑफ को अंदर रखा, ऑन साइड पूरा एरिया पैक करके रखा। एक शॉर्ट स्क्वायर लेग पर सिर्फ समीर को रखा मैदान पर। शॉर्ट गेंद ऑन साइड पर खेला, स्क्वायर लेग पर पहला रन बहुत तेज निकला। हालांकि इस एक शायद दौड़ना था राज आपको, राज दौड़ तो स्ट्राइक पर पहुंचे थे। एक रन के साथ टोटल स्कोर में तब्दीली, 29 रन पर चला कारवा मैदान पर। बाळासावर हा अनुभवी गोलंदाज आहे, कमबॅक केलंय, कारण पहिल्याच बॉलवर षटकार खर्च केला, त्यानंतर एक सिंगल. टोटल धावपलकावर धावसंख्या 29 धावा. पुढील बॉल बाळासावर. यावेळी पण पुढचा वापर केला होता, बॅटर पुढे सरकला होता. नक्कीच शुभमला ओ आपली बड़ा सावर, नहीं रन नहीं, रन निशाना नहीं। आप ये क्या कर रहे थे, शायद 2 रन, क्या वहां पर आवश्यकता थी इस रन की। नक्कीच धावेंची लयलूट केली. 22 के रूप में 2 रन मिलता है, नहीं राज स्ट्राइक पर रहता तो शायद एक शॉट, आप 2 शॉट देख सकते हैं मैदान पर। जिथं एकही धाव नव्हती तिथं 2 धावा, आणि ह्या धावा सुद्धा क्रमप्राप्त धावा आहेत, आणि या डबल धावेने धावपलकावर धावसंख्या 31 धावा धावपलकावर आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथमतः या मॅच मध्ये बॅटिंग करतोय सातेरी मातोंड संघ. महत्वपूर्ण लढत आहे दोन्ही टीमसाठी, करो या मरो, जिंकू किंवा मरू अशी ही लढत. उपांत्य फेरीचा आजच्या दिवसातील 4था सामना आपण पाहतोय. पुढील बॉल गोलंदाज सज्ज असेल. बाळासावळ लगान या नावाने ओळखलं जातं या खेळाडूला. अकुट्टप्याचा बॉल, यावेळी बॅकफुटवर जाऊन खेळायचा प्रयत्न. आता मात्र बाळासावळ कुठली चूक करणार नाही. नक्कीच शुभमला आपली विकेट सॅक्रिफाइस करावी लागेल, स्वतःला सरेंडर व्हावा लागेल. वन बाउंस के साथ उत्तम टिका चुका वासिस कर से अतिरिक्त बाउंस किया, उछाल किया, वन बाउंस का भी इशारा हो चुका है मैदान पर इस वक्त। रनआउट का मौका और ये आउट मैदान पर। साहिल न्यू बॅटर. पुढे बॉल बाळासावळ. शेवटचं षटक प्रगतीपथावर या इनिंगचं सांगता करणार. चेंज अप पेस, बिल्कुल बिल्कुल बढ़िया बॉलिंग मैदान पर। गती परिवर्तन. कृष्णा मैदान पर बाळासावळकडे व्हेरिएशन आहे, कारण गोलंदाजी याची आपण बऱ्याच वेळा बऱ्याचशा स्पर्धेमध्ये पाहिले, आणि हा अनुभवी खेळाडू आहे. क्या आखिरी गेंद वो बड़ा शॉट निकलेगा मैदान पर कुछ हद तक। शॉर्ट गेंद, बाउंस गेंद, उछाल के साथ निकली गेंद। अंपायर से इशारा क्या होगा वहां पर। हाँ बिल्कुल, एक अच्छी बॉल मैदान पर। फर्स्ट बाउंसर देता इसलिए राज पूछ रहा था अंपायर से, लेकिन राज को कहा गया आप बैकफुट से उस शॉट को खेल रहे थे, शायद वहां से गेंद निकली बिल्कुल करीब से, डॉट गेंद निकली। टीम का स्कोर संतोष मोरिये 31, टोटल 31 कृष्णा. तर 32 धावांचं या मॅच मध्ये पाठलाग करावा लागेल. स्वयंभू, कोकणेश्वर, संसुरे, वेंगुर्ले या टीमला टार्गेट आहे 32 धावांचं. या मॅच मध्ये काय होणार, काय घडणार, कोण जिंकणार, कोण हारणार ही आलेली वेळ ठरवणार. कारण या मैदानामध्ये 25 धावांचं सुद्धा संरक्षण झालेलं आहे, कारण 31 धावा आपण नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला करताना पाहतोय. 32 धावांचं पाठलाग करायचंय. आपण पाहू शकता ड्रोन कॅमेरा आपण या स्पर्धेमध्ये.
तर नक्कीच आपण पुढील डावासाठी वळूया. पुढील डावासाठी आपण आवाज ऐकूया. सुमित कासेकर आपल्यासोबत जोडले जातील. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित संदीप सावंत सर यांचा थोडासा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आरोलेश्वर चषक 2025 दरम्यान या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन निलेश सोनसुरकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान आपण या स्पर्धेदरम्यान करतोय. तसेच स्पर्धेदरम्यान आपण मुख्य व्यासपीठावरती उपस्थित पप्या कांबळी सर यांचं देखील आपण या स्पर्धेदरम्यान सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतोय. आरवलेश्वर चषक 2025 दरम्यान निलेश सोनसुरकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. प्रशांत साहेब आपलं हार्दिक स्वागत आमच्या कडनं. नक्कीच सामना चाललाय मैदानावरती. सुनसुरे विंगला विपक्ष सातेरी मातोड या दोन संघादरम्यान आणि मात्र नक्कीच धाव पाहिजेच. 32 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे सुनसुरे वेंगुर्ला या संघासमोर. सामन्यादरम्यान उपांत्य फेरीचा चौथा सामना, चौथी लढत आपण पाहतोय मैदानावरची. आरोली चषक 2025 दरम्यान मी रितेश अणसुरकर आणि सर कृष्णा देवजी दोघांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो या चौथ्या सामन्यादरम्यान. दुसरी इनिंगचा हा चाललेला डाव मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती राज पाटकर आपल्याला पाहायला मिळतोय, तर मात्र स्ट्रायक हँड वरती दोन सलामीचे फलंदाज मैदानावर पाहायला मिळतात. स्ट्रायक हँड वरती समीर वेंगुर्लेकर, तर नॉन स्ट्रायक हँड वरती 32 रनों की आवश्यकता मैदान में जिससे पीछे वासुदेव गावड़े जो कि नॉन स्ट्राइक एंड पर रहेगा, समीर जो कि स्ट्राइक पर रहेगा. ये जोड़ी मैदान पर दायर बाए की जोड़ी. वो सवाल का जवाब राज को देना पड़ेगा. क्या मुकाबला रहेगा इस मुकाबले के लिए. समय की गाथा यह बता रही है कि मुकाबला बहुत कड़क तो होगा. अगर 2-4 विकेटें शुरू के माहौल पर गुच्छों में जाए तो मैदान पर. पहिला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला फटका मैदानावरती ऑफसाईडच्या दिशेने. नक्कीच चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतोय. चांगला फटका मैदानावर. पंचांचा इशारा आलाय 4 धावांचा. चेंडूला पाठवलाय तब्बल पहिल्याच चेंडूवरती 4 धावांसाठी आणि मात्र सुरुवात केली आहे 4 धावांनी. सांघिक व वैयक्तिक खाता कोल्हे 4 धावांनी. धावांचा श्री गणेशा 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. चांगला फटका समीर वेंगुर्लेकरच्या बॅटमधनं राज पाटकरचं स्वागत केलंय चौकारनीशी. चांगला फटका 32 धावांचा पाठलाग करायच्या सुरुवातीपासून आक्रमण स्वीकारलंय ते म्हणजे समीर वेंगुर्लेकरने. दुसरा चेंडू मार्गस्थ असेल आता मात्र मैदानावर. आता मात्र चांगला फटका ऑनसाइडच्या दिशेने डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवण्यास यशस्वी ठरतोय. परतीची फेक 1 धाव नक्कीच. 5 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुनसुरे वेंगुर्ला संघ आता मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सलमीचे फलंदाज मैदानावर समीर वेंगुर्लेकर, वासुदेव गावडे हा पाहायला मिळतो. आता मात्र स्ट्राइक हँड वासुदेव पाहायला मिळेल. टीम का स्कोर पहुंचा 5 रन पर. मैदान पर पावर प्ले कर चल रहा है और मैदान पर पहला शॉट जो कि हथौड़ा मैदान पर. बल्ला इतना तेज चलाया गेंद पर कि गेंद जैसे बल्ले से टकराई, छाप लगी वहां पर चौवे की. अब वासुदेव स्ट्राइक पर रहेगा. सामने से राज वापस मोर्चे पर. लॉन्ग ऑन को पीछे रखा, मिड विकेट को पीछे रखा. अब स्क्वायर लेग और मिड विकेट दो पीछे रखे खिलाड़ी. ओ बाउंस, ओ चाल, कवर बाउंड्री पर. एक्स्ट्रा कवर सीमा रेखा से 1 बाउंस बाहर. गेंद 4 रन मैदान पर.
पुन्हा एकदा वासुदेवच्या बॅटमध्ये एक सुंदर फटका मैदानावर पाहायला मिळतोय आणि मात्र चेंडूला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोकीवरून 4 धावांसाठी चांगला फटका वासुदेवच्या बॅटमधनं देखील पाहायला मिळतोय. नक्कीच सांघिक धावसंख्या पाहायला गेला 9 धावा धावफलकावर आता जोडल्या गेल्या आहेत. तब्बल 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. नक्कीच राज पाटकरवरती आक्रमण बोलले. राज पाटकरच्या विरोधात 2 मोठे फटके मैदानावर पाहायला मिळाले. चौथा चेंडू मार्गस्थ असेल. आता मात्र उडवलाय चेंडू उंच आभाळात पाहायला मिळतोय. नक्कीच उंची जास्त आहे. जेलबाची संधी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि मात्र जेल टिपलाय. वासुदेव बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतोय. देखिए वहां से तो बिल्कुल ऑफ स्टंप के पहले गेंद बाहर डाली थी, शॉर्ट गेंद पर बल्ला चलाया था। 2 बाउंड्रियां इस ओवर में निकल चुके हैं, 9 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। और 32 का जो सवाल है ना वो सवाल आसान रहेगा और इस तरह से और घटते रहेंगे, मौका बनता रहेगा तो मुश्किल होगा। अब गणेश कुबल जो कि नए खिलाड़ी के रूप में पहुंच चुके हैं, इस समय पर स्ट्राइक पर जाएंगे समीर का साथ देने के लिए वासुदेव की जगह पर इस मैच में। देखिए जिस तरह से माहौल बना तो बता रहे उनको था कि गेंद को आपको बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर नहीं डालना है मैदान पर। इसके बाद सेमीफाइनल के लॉस्ट निकाले जाएंगे। तीनों टीमें पहुंची है। पहली टीम सुबह जीती जो वेंगुर्ला, आसगांव और साथ साथ जो कि अभी अभी जीती है निरावड़ा कप्तान यहाँ पर पहुंचे। लॉस्ट जो कि निकाले जाएंगे। तसेच स्पर्धेदरम्यान आमचे साथी या पियुष चिपकन उभा दांडा 12वी उत्तीर्ण आता 51%. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन तुमचं देखील या सगळ्या आयोजकांकडनं. 12वी उत्तीर्ण खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. नवीन फलंदाज मैदानावरती गणेश कुबल. अनुभव आहे या खेळाडूकडे. बहुतांश मोठ्या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये हा खेळाडू पाहायला मिळतोय. आता मात्र फटका फसलाय मैदानावरती. जेलबाची नक्कीच संधी पाहायला मिळते. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि मात्र सुरेखरित्या यष्टीरक्षक हा झेल टिपतोय. गणेश कुबल गोल्डन डकचा शिकार ठरताना मैदानावरती. गणेश कुबल बॅक टू दी पवेलियन. मुश्किल था लेकिन इस मुश्किल घड़ी में भी इस कैच को दत्ता धुरी ने आसान कर दिया। वेल डन फील्डिंग दत्ता धुरी। मुश्किल कैच था, आसान नहीं था मेरे अंदर से। इतनी कड़ी धूप में जब सूरज आंखों के सामने हो, दोपहर का समय हो, लगभग 2 बज चुके हैं, सूरज बिल्कुल सामने हो और उस समय पर और हवा उतनी तेज हो, जब गेंद हिलती है तो विकेट कीपर के लिए बहुत मुश्किल था ये। क्योंकि विकेट कीपर को दत्ता धुरी ने अपने पर भरोसा दिखाया, पॉइंट के खिलाड़ियों का हट जाए वहां से और आखिरी समय पर एक बेस्ट कैच जो कि सनी का देखने को मिला था धुरी के हाथ से। देखिए अब 2 विकेट निकल चुके हैं, टीम का स्कोर जाके पहुंचा मैदान पर 9 रन पर 2 विकेट। अब दीपू मैदान पर। देखिए किसी भी टीम के पास बैटिंग कितनी भी हो, अगर आप सटीक मोर्चे पर बॉलिंग कीजिए, विकेट निकालिए, अच्छी कैचेस, अच्छी फील्डिंग कीजिए तो मुश्किल होगा बाद में उनको, क्योंकि अभी तक ये मुकाबला समाप्त हुआ नहीं इस खेल में। दिल्ली अभी भी दूर है, हैट्रिक का मौका रहेगा। अभी तक ऑन हैट्रिक पर है ये खिलाड़ी। क्या दीपू जो कि इस समय पर सामने इस वक्त बड़ा शॉट लगा पाएंगे? ओह, शरीर के करीब से कंधे का इस्तेमाल अतिरिक्त करते हैं राज। शरीर पर कहीं पर भाग लगी गेंद पर, डॉट गेंद निकली और डॉट के साथ 1 ओवर के बाद टीम का स्कोर 32 का पीछा करते हुए 9 रन पर पहुंचा। माझ्यापाशी कॉन्टॅक्ट करायचं आहे, कॅप्टन लवकर या, लॉस टाकले जाणार आहे त्यामुळे आपण आपली उपस्थिती अनिवार्य असेल।
नक्कीच सर काशी परब के हाथ में मोर्चा गेंदबाजी का। अब तक की कहानी, पहले एक ओवर में 9 रन 2 विकेट, अगर इस ओवर में भी 2 या 3 विकेट निकल जाते हैं तो पीछे बैटिंग भले क्यों ना हो, प्रेशर बनेगा मैदान पर। और प्रेशर जब भी बनेगा तो शायद अगर बात बात जाए तो यहाँ से इस टीम को जो बॉलिंग करे उनके लिए एक मौका चलकर वापस आएगा। नक्कीच काशी परबची जर विचार केला तर पहिल्या दिवशी सुंदर गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळाली. नक्कीच एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा देखील हकदार तो झाला होता, पण आता या सामन्यादरम्यान त्याला गोलंदाजी करावी लागेल मैदानावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला 9 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि काशी परब गोलंदाजी मार्गवरती दुसरं षटक. आता मात्र चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. ऑफ पॉइंटच्या दिशेने एक सुंदर फटका समीरच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास सीमारेषे लगत पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्रच्या ठिकाणी परतीची फेक करतोय तोपर्यंत एकेर धावेचं रूपांतर नक्कीच दुहेर धावेत केलंय आणि मात्र नक्कीच दुहेर धाव्याने 11 धावा धावफलकावरती काशी परब गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा केस समाप्त झालाय आणि मात्र सांघिक धावसंख्या 11 धावसंख्येवरती नक्कीच दोन मोठे हादरे बसलेत वेंगुर्ला संघाला. गणेश कुबल आणि मात्र वासुदेव गावडेच्या स्वरूपात आणि मात्र दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत मैदानावर. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास सीमारेषे लगत क्षेत्ररक्षक ठिकाणी असेल, परंतु क्षेत्ररक्षक हा मात्र प्रेक्षक बनून राहील. चेंडूचा प्रवास चाललाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सोनसुरे बेंगुरला टीम जो कि इस वक्त शॉट के साथ मैं कहूंगा वापसी हो गई इस बल्लेबाजों की इस मुकाबले में। फिर से फुल टॉस पॉइंट पर हवा में रखा सीधे खिलाड़ी के हाथ में। आफरीदी तुलसकर वहां पर शायद फील्डर थे या कोई अन्य खिलाड़ी वहां पर नहीं, दूसरा था वहां पर अनिकेत था वहां पर फील्डर। अनिकेत ने उस गेंद को बिल्कुल कैच में तब्दील कर लिया। अगर थोड़ा सा उससे पहले शॉट से पहले विकेट आता तो प्रेशर बन जाता मैदान पर। लेकिन चलिए कारवा चलेगा। टीम का स्कोर अब जाके पहुंचा 17 रन पर इस मैदान पर। अभी तक 15 रन की आवश्यकता मेरे अंदाज से जिससे पीछे। बाहुबली ये बिल्कुल दागी दाही नहीं है, ये यहाँ का है। बचे वो भी यहाँ पर पहुंचे। आसगांव कैप्टन आप भी पहुंचिए, उपादांडा कप्तान आप भी पहुंचे यहाँ पर। आपल्याला काशी परब पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गमध्ये जे कामाटी त्याला पाठवलं होतं. नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला समीरचा, परंतु त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट घेण्यास यशस्वी ठरतोय काशी आणि मात्र नवीन फलंदाज राजन केरकर हा स्ट्राईक एंडवरती. चांगला चेंडू आता मात्र एक वेगावरती स्वर्ण एक वेगवान चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला, परंतु एक धाव नक्कीच मिळाली. हलकेच खेळून काढला होता आणि मात्र एक धाव नक्कीच मिळाली. एकेर धावेने धावफलक वधारले गेले. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक हे मार्गस्थ असताना मैदानावर पाहायला मिळते. काशी परब चांगली गोलंदाजी वेगावरती स्वारून एक वेगवान गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते काशी परब याच्याकडे. आता मात्र स्ट्राईकवरती दीपू गिरप हा आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र फटका फसलाय मैदानावरती. जेलबाची नक्कीच संधी. आता मात्र झेल सुटला. यष्टी रक्षकाने थोडीशी चूक मैदानावरती आणि मात्र दीपू याच्यावरती नक्कीच धोक्याची घंटा मैदानावरती वाजली होती. झेलबाची संधी होती आणि मात्र जीवनदान क्या भेटे. क्रिकेट है ये। इससे पहले जो कैच बहुत मुश्किल था, उस मुश्किल कैच को आसान बना दिया। और आसान कैच जिस पर उम्मीद था दूर आराम से ले पाएंगे, उसी समय पर ये क्रिकेट है, कैच छूटा। भाई क्रिकेट का ये हिस्सा होता है, ये कैच छूटना कैच ले पाना। लेकिन क्रिकेट के हिस्से के साथ अब शायद काशी पर वापस रहेगा मोर्चे पर, सामने डिक्की मैदान पर ऊपर। चलिए वापस मौका पॉइंट के खिलाड़ी के लिए। एफर्ट कमाल का, हवा में गोता लगाकर शरीर पूरा झोंका हवा में, आखिरी समय पर उस कैच को तब्दील किया और ये आउट मैदान पर। मंदार
तुला असं शुभेच्छा. 12वी मध्ये टक्क 81% तुला मार्क पडलेत. मंदार कुडव. अभिनंदन मंदार, तुझं 12वी मध्ये 81% मार्क. हात वर करायचा आहे जरा, आपण हात वर करायचा आहे मंदार. मात्र 13 रन आवश्यकता जिससे पीछे इस मुकाबले में. बहुत कड़क है ये मुकाबला, बहुत कड़क. बिल्कुल दत्ता धुरी बता रहे फोकस करना पड़ेगा इस खेल पर, क्योंकि भले पीछे बहुत बल्लेबाजी हो, हाथी की पूंछ की तरह मुंह से लेकर, लेकिन क्रिकेट में एक दो डॉट गेंदे एक आध विकेट वापस मातोन टीम कब्जा कर पाएगी मैदान पर, और इसके लिए तैयार रहेंगे अनिकेत मैदान में. नक्कीच सर, चांगली गोलंदाजी आता मात्र दोन्ही षटकात पाहायला मिळाले. तब्बल 4 गड्यांना तंबूत पाठवणे यशस्वी ठरलेत, परंतु आता मात्र मैदानामध्ये दीपू गिरप देखील पाहायला मिळतोय. दीपक गिरप अभी तक शांत बैठा है. इस खिलाड़ी का अंदाज ही अलग रहता है, हमेशा जो शांत रहता है, ज्यादा जोखिम नहीं उठाता, लेकिन जब जब टीम को आवश्यकता बड़े शॉट की हुई, तब तक बड़ा शॉट लगाकर इस खिलाड़ी ने मैच को समाप्त कर दिया. हाल ही में 2024 की बात थी, जो कि रेडी के मैदान पर. ये देखिए शॉट, ये शॉट लॉन्ग ऑफ के ऊपर, 6 रन मैदान पर. हम बात यही बता रहे ना आपको कि जब जब टीम को आवश्यकता पड़ी है बड़े शॉट की, तब तक दीपू ने बड़ा शॉट लगाकर मैच को फिनिश किया मैदान पर. सिर्फ 5 रन की आवश्यकता मैदान पर, जिससे पीछे योगेश योगेश इस वक्त स्ट्राइक पर रहेगा, लेफ्ट हैंडर खिलाड़ी. इस मैच के दरमियान आफरीदी का चेहरा देखिए लटका हुआ. पता है कि अगर अनिकेत ये और अच्छा डालता, 5-7-8 रन आखिरी में रह पाते, तो मुकाबला सामने से कड़क था मैदान पर. लेकिन दीपू जानता था, उन पर पूरा भरोसा टीम को. ये किसी भी समय में 5वें गेयर में बैटिंग करना पसंद भी करते, और आज वही देखने को मिला मैदान में. आड़े बल्ले से बल्ला बहुत तेज चला है. अनिकेत थोड़ा सा मैं कहूंगा बिल्कुल खराब पहला गेंद, जो कि ऑप्शन के बाहर और पिच डाली. दूसरी गेंद फुल टॉस डाली, जहां पर 2 रन निकले, और आखिरकार के खेल में 10 पर 5, जिससे पीछे मैदान पर अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे सोनसुरे वेंगुर्ला संघाला. मात्र अजूनही तब्बल 5 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गवरती अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहिलं. नक्कीच एक नो बॉल त्याच्याकडनं पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला, परंतु आताचा चेंडू निर्धाव फेकण्यास यशस्वी देखील ठरलाय मैदानावर. आता मात्र चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने, एक सुंदर फटका टोलवला गेला. एकदम नक्कीच मिळेल, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एका अर्धावर नक्कीच धावफलक वधारला गेलाय. धावसंख्या पोहोचली तब्बल 28 या धावसंख्येवरती. अजूनही 4 धावांची आवश्यकता असेल सामना विजय संपादन करण्यासाठी सोनसुरे वेंगुर्ला संघाला. स्ट्राईक आणि दीपू गिरप आपल्याला पाहायला मिळतं. एकाच मोठा फटका टोलवावा, सामना विजय संपादन करावा, आपल्या पत्रा पाडावा आणि मात्र विजय संपादन करावा, असा इरादा नक्कीच असेल दीपू याचा. 3 चेंडूंचा केस समाप्त झालाय मैदानावरती. अनिकेत गोलंदाजी मार्गावर. मोठा फटका दीपूच्या बॅट मध्ये पाहायला मिळतो. नक्कीच फटका फसलाय की काय, परंतु चेंडू जाईल 6 धावांसाठी. झिंग 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 झिंगाट करत येतोय दीपू गिरप, ब्रँडेड षटकार, आणि मात्र 6 धावांनी सामना विजय संपादन केलाय, तो म्हणजे सोनसुराव वेंगुर्ला संघाने. नक्कीच सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. उभा दांडा कॅप्टन आपण यायचे.